तो सुशासन आहे, सुशासन, गुड गव्हर्नन्स. आणि त्याच्या अनुषंगाने आपलं ही कार्यशाळा मला वाटतं त्या सुशासनाचा मेरुमणी आहे. आपण एखादा माळ घालतो ना, माळ, त्या माळेला एक मोठा मणी असतो, मेरुमणी, तो सगळ्यात महत्त्वाचा मणी असतो. तर ही जी कार्यशाळा किंवा हे जे काय आपलं सत्र जे चालू आहे, पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान, याचा जो बेस आहे ना तो खूप अवघड आहे. म्हणजे तुमच्यापैकी किती जण असं कार्यशाळेला महाबळेश्वरमध्ये इतक्या चांगल्या विषयांना ऐकायला पक्ष म्हणून, कार्यकर्ते म्हणून आले होते याच्या आधी? त्यांनी हात वरती करा. मी 25 वर्ष सामाजिक कार्यात आहे. इतकी चांगली कार्यशाळा मी पहिल्यांदी अटेंड करतोय. ही कार्यशाळा अटेंड करण्यासाठी प्रचंड कष्ट घ्यावे लागलेले आहेत कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना, ज्यांनी ह्या संकल्पना आयोजित केल्या. इथं पहा, एक एक फ्लेक्स तुम्हाला खूप काही सांगून जाणार आहे. मी तर स्वतःहून फोटो काढून ठेवलेत, माझ्याकडे त्याचे डिटेल्स नव्हते. एक एक विचार इथं आपल्याला परिवर्तनाचा घेऊन जाण्यासारखा आहे. तर हे जे शिबिर आयोजित केलेलं आहे, हा जो पैसा खर्च झालेला आहे, हे जे इनपुट्स टाकलेले आहेत, त्याबद्दल आपले सर्वांचे नेते पृथ्वीराज बाबा देशमुख यांना आपण धन्यवाद दिले पाहिजेत. त्यांनी हे सर्व आयोजन आपल्यासाठी केले. त्याचप्रमाणे या ठिकाणी शरद भाऊ लाडांनी आता आपल्याला एक कमीत कमी वेळात खूप जास्त आणि महत्त्वाचा मुद्दा सांगितलेला आहे. आपले सर्वच पदाधिकारी, आदरणीय विलासजी काळेबाग, आमचे मित्र विशाल मोहितेजी, सुरेंद्रजी चौगुले आणि ग्रामीण शहराचे अध्यक्ष सर्वांचं आणि पदाधिकाऱ्यांचं काही मुद्दे महत्त्वाचे जे आता शरद भाऊंनी सांगितलं की भारतीय जनता पक्ष हे इतर पक्षांमध्ये आणि भारतीय जनता पक्षांमध्ये काय फरक आहे बरं? तर भारतीय जनता पक्ष हे एक कुटुंब संघटन म्हणून चालणारी एक राजकीय विचारधारा आहे. आपल्याला माहिती आहे की आपण कुटुंबामध्ये जसं सगळेजण एकत्रित राहतो, आपलं तर वैश्विक एक महामंत्र आहे, वसुदैव कुटुंबकम. हे विश्व आपलं कुटुंब आहे अशी धारणा, आणि आता जे नवीन पार्लमेंट तयार झालंय तिथं मोदीजींनी ते दिलेलं आहे. मग ह्या भूमिकेतून आपल्याला जे काही इथून घेऊन जायचंय ते शरद भाऊंनी सांगितलेलं आहे की आपल्याला पॉझिटिव्ह इथून सगळं काही घेऊन जायचंय. कृपया सगळ्यांना मी विनंती करतोय की इतक्या चांगल्या निसर्गाच्या वातावरणात तुम्ही आहात. मला वाटतं बाबा यांना सुट्टी पण मिळणार आहे ना हे महाबळेश्वर पाहायला? हां, तुम्हाला वेळ पण मिळणार आहे. महाबळेश्वरचा आनंद पण घ्यायचा आहे तुम्हाला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी, आपल्याला काय ज्ञान घेऊन जायचं ते समजून घ्या. महाराजांचं सुशासन भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आपल्याला कसं आपल्या अंगवळणी येईल आणि आपल्या गावांमध्ये त्याची स्थिरता कशी वाढेल, याची ही एक नव्याने सुरुवात आहे. तर काही मुद्दे खूप महत्त्वाचे आहेत. 4 व्हीलरमध्ये आपल्यापैकी बरेच जण आले असतील. समजा आपण त्या वाईतून वरते घाटात येताना 4 व्हीलरला जर रिव्हर्स गिअर टाकला असता तर इथपर्यंत पोहोचलो असतो का आपण? किती जण पोहोचले असते, कुठं पोहोचले असते ते पण विचारू नका. तसं आपल्या विचारांना रिव्हर्स गिअर टाकू नका, निगेटिव्ह टाकू नका. कारण की आज महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा जो धोका आहे राजकीय क्षेत्रातला, सगळ्यात जास्त भयंकर जो धोका आहे खास करून 2019 नंतरचा, ती म्हणजे निगेटिव्हिटी आहे, नकारात्मकता. ही नकारात्मकता, त्याला काही शास्त्रीय भाषेत गटबाजी म्हणतात, त्याच्या पुढच्याही भाषेत बंडखोरी म्हणतात, त्याच्याही पुढच्या भाषेत दलबदलू म्हणतात, आणि वेगवेगळ्या प्रकारचे हे जे मिश्रण आपल्या आजूबाजूला समाजामध्ये दुर्दैवाने आलेले आहेत, त्याचा आपल्या राजकीय कार्यकर्ता म्हणून आपल्या मनावर, आपल्या आर्थिक स्थितीवर, आपल्या राजकीय कारकिर्दीवर नकारात्मक परिणाम जो होतोय तो कृपया होऊ देऊ नका. इथून आपल्याला जे घेऊन जायचे ते पॉझिटिव्ह घेऊन जायचे. 2-4 महत्त्वाचे मुद्दे. आजचे ह्या कार्यशाळेचं जे ध्येय आहे, मला असं वाटतं की आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदीजींनी जे एक विजन आपल्या सगळ्यांना दिलेलं आहे, आत्मनिर्भर भारत. ऐकलंय का? किती जणांनी ऐकलंय? हात वरते करा. विकसित भारत ऐकलंय का?
मग ह्या कार्यशाळेची भूमिका ही आहे की आत्मनिर्भर भारत तेव्हा होईल जेव्हा तुमचे आमचे गावं आत्मनिर्भर होतील, आपले मतदारसंघ, मग ते पंचायत समितीचे असू द्या, जिल्हा परिषदचे असू द्या, नाही तर विधानसभेचे, ते विकसित होतील, ते स्वावलंबी होतील. गावातल्या महिला, गावातले युवक हे जेव्हा आत्मनिर्भर होतील तेव्हा देश आत्मनिर्भर होईल. एक मोदीजींनी 2015ला एक चांगली योजना आणली होती, स्वच्छ भारत. त्या स्वच्छ भारताच्या अनुषंगाने आमचं मत तर स्पष्ट आहे, जोपर्यंत तुमचे आणि आमचे मन स्वच्छ होणार नाहीत तोपर्यंत भारत कसा स्वच्छ होईल. तर भारतीय जनता पक्षाची विचारधारा दीनदयाल उपाध्यायजींनी किंवा श्यामाप्रसाद मुखर्जींनी जो रोडमॅप आपल्याला करून दिलेला आहे त्याची जाणीव करून देण्यासाठी आज आपण इथे एकत्रित आलेलो आहे. आणि तो रोडमॅप आहे अंत्योदयाचा. अंत्योदय म्हणजे काय की आपल्या देशातला शेवटचा व्यक्ती जो आहे त्याला न्याय व्यवस्था पुरवली गेली पाहिजे. व्यवस्थेचे खूप प्रकार आहेत. जसं आदरणीय गडकरीजींनी, मला आठवतं 1998-2000च्या दरम्यान आम्ही ज्यावेळेस राजकीय विषयांवर चर्चा करायचो त्यावेळेस असं मानायचो की शरीरातल्या रक्तवाहिन्या जशा असतात तसे देशातले रस्ते, जोपर्यंत देशातले रस्ते सुधारणार नाहीत, दळणवळण साधन सामुग्री, तोपर्यंत देश विकसित होणार नाही, तोपर्यंत देशाला चांगले दिवस येणार नाहीत. त्या गोष्टीला 26 वर्ष झाले. अटलजींच्या काळात ऐकलेली गोष्ट आहे. 26 वर्षात सातत्यपूर्ण एकच मिशन आदरणीय नितीनजी गडकरींनी घेतलं. आज तुम्ही पाहतात महाराष्ट्रात काय, भारतात काय, कुठेही फिरा रस्त्यांचे जाळे चांगले वाटतात की नाही. तर हे विकसित भारताचं एक छोटंसं ट्रेलर आहे, त्याला आपण काय म्हणतो, छोटीशी झलक आहे. अशाच व्यवस्था आपल्याला आरोग्य क्षेत्रात पण चांगल्या करायच्या आहेत. आज आरोग्य क्षेत्रामध्ये डायबिटीजचे पेशंट, आमच्या लहानपणी किंवा आपल्यापैकी लहानपणी कधीतरी एखादा पेशंट कुठला तरी शुगरच्या बिमारीचा नातेवाईकात आठवत होता. आता तुमच्यापैकी माझ्यापैकी एखादं घर आहे का की ज्या घरामध्ये डायबिटीज नाही? हात वरते करा. नातेवाईकामध्ये डायबिटीज नाही, एक आला चुकून. हीच परिस्थिती बांधवांनो कॅन्सरच्या बाबतीत झालेली आहे. 15 लाख पेशंट ऑन पेपर भारतामध्ये दरवर्षी कॅन्सरचे डिटेक्ट होत आहेत. हे सरकारी आकडे आहेत. आणि जे पेशंट ती टेस्ट करू शकत नाहीत, त्या प्रकारच्या दवाखान्यामध्ये जाऊन उपचार घेऊ शकत नाहीत, असे 15 लाखपेक्षा जास्त आहेत. तर एकीकडे आपण विकसित भारताची रस्ता आपण पदक्रांत करतोय आणि दुसरीकडे कॅन्सर सारखी बिमारी किंवा हार्ट अटॅक, बीपी, शुगर यासारख्या बिमाऱ्या आपल्यावर हावी होत आहेत. मग हे जे असंतुलन होत आहे ते संतुलन करण्याचं काम एकट्या मोदीजींचं आहे का, एकट्या देवेंद्रजींचं आहे का, का फक्त आपले जे प्रतिनिधी आरोग्य मंत्री आहेत त्यांचं आहे? नागरिक म्हणून आपली जबाबदारी आहे. या शिबिरातून जर आपल्याला काही महामंत्र घेऊन जायचं असेल तर हे राष्ट्र माझं आहे, हे गाव माझं आहे आणि या गावाला विकसित करण्याची जबाबदारी, त्याचं कर्तव्य देखील माझं आहे. हे आपण या 2 दिवसातून जर समज घेऊन गेलात तर मला वाटतं खऱ्या अर्थाने आपण दिशा घेऊन चाललोय. मूळ मुद्दा असा आहे की दीनदयाल उपाध्याय किंवा श्यामाप्रसाद मुखर्जी, आता भाजपाचा इतिहासाबद्दल आता कोणतरी एक चांगले वक्ते बोलत होते, मी ऐकत होतो, मला थोडंसं संमिश्र वाटलं. मला त्या वक्त्यांचं नाव पण माहित नाही, पण भाजपाचा इतिहास हा आदर्श इतिहास इथं मांडला जावा आणि इथून प्रत्येक व्यक्ती एका राजकीय चांगल्या कारकिर्दीची प्रेरणा घेऊन जावं, हा त्या पाठीमागचा आपला उद्दिष्ट असावं. उदाहरणार्थ योगीजी, यूपी मध्ये किती वेगवेगळ्या प्रकारचे षडयंत्र होते, किती वेगवेगळ्या प्रकारचे माफिया होते, ज्याला बाहुबली म्हणल्या जायचे, वेगवेगळ्या प्रकारचे षडयंत्र. आता तुम्ही तुमच्यापैकी काही जणांनी ते धुरंधर पिक्चर पाहिला असेल आणि खरंच तो उदाहरण चांगला आहे की त्याच्यामध्ये मागच्या 20 वर्षाचा 25 वर्षाचा आलेख बरोबर मांडलाय. नोटबंदी जी झाली त्याच्या पाठीमागचे कारण हेच होते की अरबो रुपयांच्या डुप्लिकेट नोटा
या भारतामध्ये इलेक्शनसाठी येणार होत्या आणि आपल्यालाही कळालं नसतं त्याचं काय झालं असतं. तर अशा अनेक गोष्टी ह्या UP मधून चालत होत्या, पण योगीजींनी हिंमत दाखवली आणि गेल्या 7 ते 8 वर्षात, 10 वर्ष आता व्हायला गेलेत, त्यांनी सगळी बाहुबलींची आणि गुंडगिरींची कंबरड मोडून दाखवलं की नाही. आणि त्याच्या बदल्यामध्ये तिथे 3 वेळेस भाजपाचं सरकार येतं. आज गुजरातमध्ये तुम्ही पहा, 7 वेळेस 7 पेक्षा जास्त वेळ झाली असेल भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्री गुजरातमध्ये राहतोय. का हलत नाही मुख्यमंत्री? का तर तिथं आपल्यापैकी किती जणांनी बूथ प्रमुखांचं काम केलंय मला माहित नाही. मी पुणे शहराचा भाजपाचा वॉर रूम प्रमुख म्हणून राहिलेलो आहे. त्यावेळेस आम्ही तिथं 9,000 बूथचं समीक्षा केली होती. तर भारतीय जनता पक्षाची जी रचना आहे, संघटन ही शक्ती आहे आणि ती संघटन जर टिकवायचं असेल तर संवाद हा संघटनातला आत्मा आहे. आपल्याला जर आपल्या संघटनेला मजबूत करायचा असेल तर कार्यकर्ता पदाधिकारी, कार्यकर्ता बूथ समित्या यांच्यामध्ये सुसंवाद असला पाहिजे. आणि गुजरातमध्ये अशा 50 प्रमुखांच्या समित्या आहेत, ते एकमेकांचे वाढदिवस साजरे करतात. आज जसं आपण इथं मी म्हणतो शिबिर कम ट्रिपला आलेलो आहे, सहलीला आलेलो आहे, त्याच प्रकारची ती वाढदिवसाची असेल सहली करतात, एकत्रित भोजन करतात, एकमेकांच्या सुखदुःखात साजरे राहतात. आणि म्हणून तिथे 7 वेळेस मुख्यमंत्री आपला बनतो. बहुमताची सरकार आहे, उगाच नाही मुख्यमंत्री किंवा उगाच नाही सरकार येते. तर आपल्याला आपल्या जिल्हा परिषद जिंकायच्या असतील, पंचायत समिती जिंकायच्या असतील, मतदारसंघ पदवीधर जिंकायचे असतील, तर आधी आपल्याला ही संघटनाची बांधी, हे हाताचे 5 बोट जसे आहेत ते आपल्याला आधी एकीची वज्रमुठ करावी लागेल. आणि त्या वज्रमुठीसारखी आणखीन एक महत्वाचं, संघटना किंवा विचार तेव्हा पुढे जातो जेव्हा मीपणा एक पाऊल मागे येतो. खूप अवघड आहे. भाजपाचं काम करणं हे तप आहे, उगीच नाही. मोदीजी 9,000 दिवस झालेत, आता 9,000 ते संघटनेच्या प्रमुख पदावर राहिलेले आहेत. जेव्हापासून मुख्यमंत्री झाले तेव्हापासून मोदीजी हारलेत असं ऐकलंय का? योगीजींचं पण तीच स्टाईल आहे, देवेंद्रजींची पण तीच स्टाईल आहे. तुम्ही गडकरींची पहा, का ही लोक कधीच हरत नाहीत? कारण त्यांनी त्यांच्या मतदारसंघामध्ये त्यांच्या मतदारांचा आणि कार्यकर्त्यांचा विश्वास जतन करून ठेवलेला आहे. त्याचप्रमाणे आम्ही तर एक महासूत्र सांगतो निवडणुकीच्या काळात, मत जिंकायच्या आधी मन जिंकावं लागतं, त्याच्याशिवाय आपल्याला मत जिंकता येत नाही. मोदीजींना ते सूत्र कळालं, अटलजींना ते सूत्र कळालं. तुमच्यामधून आपल्या गावातले मोदीजी, देवेंद्रजी, तुमच्यामधूनच सुषमा स्वराज, तुमच्यामधूनच आपला योगीजी, अशा आपल्या गावामध्ये नेतृत्व घडावे, ही या कार्यशाळेच्या पाठीमागची भावना आहे. ठीक आहे, ते एका दिवसात घडत नसतात, पण किमान तो संकल्प तरी आपल्याला घेऊन जायचा आहे की आपल्या पुढच्या पिढींना काय द्यायचंय. माझ्या मूळ विषयाकडे मी येतो, पण त्याचा गाभाच हा आहे की वर्तमान परिस्थितीतल्या समस्यांची थोडी तरी आपल्याला जाणीव झाली पाहिजे. आज महाराष्ट्राचं इथं ते दाखवा बरं माझं ते इमेज. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी नोव्हेंबर 2025ला भारतातलं एक सर्वेक्षण पब्लिश केलं होतं आणि त्या पब्लिश केलेल्या सर्वेक्षणात त्यांनी एक गंभीर मुद्दा सांगितलाय आणि त्याच्यावर काम करणं गरजेचं आहे. तो म्हणजे भारतातल्या 30% जमिनी ह्या नापीक होत आहेत. ज्या भारतामध्ये आपण कृषी व्यवस्था ही भारताची अर्थव्यवस्थेचा कणा मानतो, गेले हजारो वर्ष भारत हा कृषीप्रधान देश मानतो, तुमच्यापैकी मला वाटत नाही एकही व्यक्ती शेतकरी नसेल, आपण सगळे शेतकरी आहोत. आणि त्या अर्थव्यवस्थेला आज 29% मध्ये जगाच्या व्यापारात आपण एक्सपोर्ट करायचो एकेकाळी, मसाल्याचे पदार्थ, लाकूड, कपडे वगैरे वगैरे वगैरे. आज त्या कृषी व्यवस्थेला जी जमीन आपल्याला, जिला आपण आई म्हणतो, ती 30% नापीक झालेली आहे. वस्तुस्थिती आपल्या भागात, काल मी सत्यजित दादा देशमुखांशी बोलत होतो भाऊंशी, त्यांनी सांगितलं आपल्या मतदारसंघामध्ये जमीन पांढरी झालेली आहे. काय कारण आहे? प्रचंड प्रमाणात रासायनिककरण. सकाळी उठताना पूर्वी
आम्ही दंतमंजन घासायचो देशी गाईच्या राखुंडीचं, दात एकदम पक्के असायचे. आता त्याच्या जागी पेप्सोडंट आलं, कोका कोला आलं, परिणाम दात तर पडतातच आणि ते केमिकल्स आमचं परत जमिनीत जातं, पाणीत जातं. मग आमचं डाय करण्यापासून, शेविंग क्रीमपासून, धुणाऱ्या आमच्या साबणांपासून ते तेलापासून वेगवेगळ्या अशा जवळपास 350 पेक्षा जास्त गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये रासायनिककरण एवढं प्रचंड झालं. परिणाम आपल्या देशामध्ये 15 लाख पेक्षा जास्त लोक कॅन्सरचे डिटेक्ट होत आहेत आणि हा कॅन्सर आता वाढत चाललेला आहे. दुर्दैवाने पुढच्या 15 वर्षामध्ये एकीकडे आपल्याकडे प्रचंड चांगल्या प्रमाणात राज्यसत्ता असेल, सगळे भोग असतील, पण ते भोगायला आपल्या शरीरात ताकद तर पाहिजे ना. म्हणून ही एक शेतकऱ्यांच्या संदर्भातला जो विषय आहे, जमिनी नापीक होत आहेत किंवा व्यवस्था आपली थोडीशी प्रदूषित होतीये, त्याच्यावर काय एकटे मोदीजी किंवा देवेंद्रजी काम नाही करू शकत. त्याच्यावर आपल्याला काम करायचंय आणि ते एका दिवसात पण नाही होणार. तर त्याला व्यवस्था असतात, जशी आरोग्य व्यवस्था आहे, जशी कृषी व्यवस्था आहे, शिक्षण व्यवस्था आहे, जशी बाल संगोपन व्यवस्था आहे, महिला सक्षमीकरण व्यवस्था आहे, अशा 54 व्यवस्था मंत्रालयात आहेत आपल्या महाराष्ट्राच्या. आणि त्या व्यवस्था योग्य पद्धतीने पंतप्रधान कार्यालय ते ग्रामपंचायतीपर्यंत चालवण्यासाठी प्रशासन नावाची यंत्रणा आहे आणि त्यांना काहीतरी त्याला ढाचा असावा, ज्याला घटना म्हणतात, त्या घटनेला योजना म्हणतात. तर अशा शासकीय योजना 4000 ते 5000 शासकीय योजना भारत सरकारने आणि वेगवेगळ्या महामंडळ, केंद्र सरकार, राज्य सरकारांनी दिलेल्या आहेत. त्यातल्या आम्ही जो अभ्यास केला आहे, 172 योजना सांगलीकरांना 15 ऑगस्ट 2025 रोजी त्यांना सहज सोप्या पद्धतीने उपलब्ध व्हाव्यात म्हणून आपले पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही, जसं CMO ऑफिस आहे, चीफ मिनिस्टर ऑफिस, जसं PMO ऑफिस आहे, प्राईम मिनिस्टर ऑफिस, तसं GMO गार्डियन मिनिस्टर ऑफिस नावाची नाविन्यपूर्ण सेवा प्रकल्प आम्ही सुरू केला. त्याच्यामध्ये खूप फरक आहे. CMO आणि PMO हे घटनात्मक आहेत, त्यांना प्रशासकीय अधिकारी मिळतात. आज आपण तेही GMO हे घटनात्मक होईल, आज आपण ते वैयक्तिक दादांची टीम म्हणून काम करतोय. तर याचा उद्दिष्ट काय, ते वेबसाईट चालू करा. जसा विकसित भारत कधी होईल, जेव्हा विकसित महाराष्ट्र होईल, तर दादांच्या नेतृत्वाखाली आम्ही विकसित सांगली अभियान सुरू केलंय. तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने आम्हाला विकसित पलूस अभियान, विकसित कडेगाव अभियान, आपलं त्याच्यातलं एखादं गाव नांदगाव असेल, एखादं गाव आणखीन कुठलं गाव असेल, त्या गावाचं आपल्याला अभियान सुरू करता यावं म्हणून आपण हे काम करतो. तर ही एक वेबसाईट आहे, सगळेजण पाहू शकतात, GMOSangli.in, GMO गार्डियन मिनिस्टर ऑफिस सांगली.in ही जी वेबसाईट आहे. या वेबसाईटला आम्ही अशा वेगवेगळ्या प्रकारच्या कॅटेगरीमध्ये योजना ठेवलेल्या आहेत. याला एक ऑटोमेशनमध्ये AI टेक्नॉलॉजीचा वापर करून आपण त्याच्यामध्ये प्रचंड अभ्यास केलेला आहे आणि काही त्रुटी पण असू शकतात, बिकॉज हे सातत्यपूर्ण बदलत आहे. योजना ज्या असतात त्या तुमच्या निकष आणि पात्रतेवर असतात. तुमचं वय काय, तुम्ही दिव्यांग आहात का, महिला आहात का, पुरुष आहे, तुमचं उत्पन्न किती, तुमची जात किती, जातीमध्ये पोटजात कोणती, तुमचं शहर कोणतं. जी योजना आज परभणीमध्ये चालू आहे ती गरज नाही की सांगलीमध्ये असेल. तर या सगळ्यांचा अभ्यास करून आपण हे पोर्टल बनवलंय. याच्यामध्ये वरते एकदम. तर इथे शासकीय योजनांचा लाभार्थी होण्यासाठी आपल्याला हा एक फॉर्म दिलेला आहे. हा मोफत फॉर्म तुम्ही भरू शकतात. आमच्याकडून तुमच्या मोबाईलवर PDF मध्ये तुम्ही कुठल्या कुठल्या योजनेला पात्र आहेत त्याचे डिटेल्स आम्ही तुम्हाला पाठवतो. त्याच्यानंतर पुढे बॅकला या. याच्यामध्ये आपल्याला या खाली आता सोप्या पद्धतीने आपल्याला महिलांच्या योजना पाहायच्या आहेत. तर केंद्र सरकारच्या किती योजना आहेत किंवा राज्य सरकारच्या किती योजना आहेत याचा सर्व तपशील आपल्याला इथं मिळतो. त्याच्यामध्ये व्ह्यू डिटेल्समध्ये जा. व्ह्यू डिटेल्स कुठल्याही एका योजनेच्या व्ह्यू डिटेल्स सांगा. राज्य सरकार करा, कुठलीही एक योजना घ्या. आता समजा महिला समृद्धी योजना, ही योजना व्ह्यू डिटेल्स. आता खाली या. ही नेमकी योजना काय, या योजनेसाठी आवश्यक कागदपत्र काय, किमान त्याच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची वयोगटाची काय मर्यादा आहेत, ही योजना कुणाला मिळू शकते, याचे सगळे तपशील तुम्हाला मोफत मार्गदर्शनासाठी दिलेले आहेत. नेक्स्ट एक दुसरी एखादी योजना पहा, त्याची वेबसाईट दिसेल वरती या. परत याच्यात कुठली घ्या. आता याच्यामध्ये उद्योजकतेच्या योजना आहेत. उदाहरणार्थ बचत गटांसाठी स्पेशल योजना आहेत किंवा
वेगवेगळ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी कार्ड आहेत किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती आहेत, अनुदान आहेत. कुठली एक योजना वेबसाईट ते दिसेल, समजा उद्योजकतेच्या संदर्भात घ्या, शेतकरी घ्या. आता शेतकऱ्यांच्या कुठली घ्या, केंद्र सरकारची घ्या, याच्यामध्ये पीक विमा, किसान पत्र, पीक विमा. आता ह्या ज्या योजना आहेत त्याच्या खाली वेबसाईटच्या लिंक्स पण आपण तुम्हाला देतो. वेबसाईटचे लिंक तुम्हाला पाठवल्यानंतर तुम्ही स्वतः त्याचे फॉर्म भरू शकतात. सगळे महामंडळ जे आहेत, जसं अण्णासाहेब पाटील महामंडळ, आर्थिक विकास महामंडळ हे मराठा समाजासाठी आहे, तो ओबीसी विकास महामंडळ आहे. आता नवीन आलेलं अमृत हे ओपन कॅटेगरीसाठी आहे, तर जैन आर्थिक विकास महामंडळ वेगळं आहे. तर अशा वेगवेगळ्या समाजासाठी असलेले आर्थिक विकास महामंडळ, त्याच्या वेबसाईट्स, त्याच्या योजना ह्या आम्ही तुम्हाला तुमच्या गावात येऊन देण्यासाठी प्रयत्नशील आहोत. तर हे जे लिंकिंग आपल्याला करायचं आहे ते मोदीजींच्या त्रिसूत्रीमध्ये आपल्याला करायचं आहे. मोदीजी जे सांगतायत सेवा, सुशासन, गरीब कल्याण, तर त्याच्यामधलं जे सुशासन आहे ते ग्रामपंचायतीमध्ये आपल्याला कसं पोहोचवता येईल या पुढच्या याच्यावर या. तर 15 ऑगस्टला हा विषय आपण चालू केलेला आहे. आपल्या कलेक्टर ऑफिसमध्ये याची सुरुवात झालेली आहे. पुढे जाऊया. नेक्स्ट. आता आम्ही याच्यामध्ये काय काय देतो आपल्याला नेक्स्ट. तर याच्यामध्ये आम्हाला मागचे 8 महिने महानगरपालिका सोडून बाहेर आता येताच आलं नाही. आता आम्ही त्याला प्रत्येक गावापर्यंत पोहोचवण्यासाठी एक अभियान घेऊन आलेलो आहे आणि त्या अभियानाला आम्ही नाव दिलेलं आहे भूमी सुपोषण नैसर्गिक शेती प्रकल्प अभियान. आणि त्याच्यासोबत आम्ही प्रत्येक गावामध्ये शासकीय योजना, संवाद सत्र किंवा साक्षरता अभियान आपण घेत आहोत. एखादी योजना एखाद्या कार्यकर्त्याला देणं, उदाहरणार्थ मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम MSMEची योजना आहे, तो जर एखाद्या महिलेला किंवा युवकाला द्यायचा असेल तर त्याचं प्रत्येकाचं राष्ट्रीयकृत म्हणजे नॅशनल बँकेमध्येच अकाउंट पाहिजे. जर त्यांचं अकाउंट नॅशनल बँकेत नसेल तर त्यांना त्याचे पैसे मिळत नाहीत, बिकॉज त्याची सबसिडी त्याच्यावर ट्रान्सफर होते. अशा छोट्या छोट्या क्रक्स आहेत की ज्या आपल्याला माहीत नसतात, त्याच्यामुळे आपल्याला योजना मिळत नाहीत. तर किमान कागदपत्रांची काय पूर्तता करायची, त्याचं प्रोजेक्ट रिपोर्ट कसा बनवायचा किंवा त्या योजना आपल्याला सहज सोप्या पद्धतीने कशा मिळतील, तर काही दाखले आपण घेतलेले आहेत. आपल्यापैकी आभा कार्ड काही जणांनी काढले असतील, ई-श्रम कार्ड काही जणांनी काढले असतील. ई-श्रम कार्ड जे 2 लाखाचा विमा आहे, आयुष्यमान भारत 5 लाखाचा विमा आहे, याच्यासोबत बांधकाम कामगार नोंदणी आहे, पदवीधर मतदारसंघाची नोंदणी आहे, मतदार नोंदणी आहे किंवा इतर जे आपल्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये PM किसान असेल. आता फार्मर ID कार्ड या अधिवेशनामध्ये मुख्यमंत्र्यांनी 2 लाख रुपये प्रत्येक शेतकऱ्यांचं कर्जमाफीची घोषणा केलेली आहे. आणि त्याचं जर लिंकिंग आपल्याला करायचं असेल तर फार्मर ID सगळ्यांना लागतो, जवळपास निघालेले आहेत. पण ते जर नसतील तर आपण कृषी विभागाशी संपर्क करून फार्मर ID देखील आपल्याला काढून देण्यासाठी प्रयत्नशील आहोत. आता त्याच्या पुढे अशा प्रकारची साधी साधी शिबिरं काही ठिकाणी लागलेली आहेत. साधं टेबल खुर्ची, मंदिरामध्ये आम्ही शिबिर घेतले, झाडाखाली आम्ही शिबिर घेतले. आपल्याला फक्त लोक तिथं आली पाहिजेत आणि त्यांना असलेली व्यवस्था त्यांना मिळाली पाहिजे. जाऊ द्या पुढे. तर अशा प्रकारचं काम सेवा, सुशासन, गरीब कल्याणचं आपल्या गावामध्ये चालू व्हावं आणि आपल्या गावातल्या लोकांना तुम्ही फक्त त्या कोपऱ्यापासून गेटमध्ये आल्यापासून त्या कोपऱ्यापासून इथपर्यंत जर तुम्ही फक्त वाचन केलं जाता येता तर तुम्हाला आपल्या सरकारची उपलब्धता कळेल. किमान 25 ते 30 योजनांच्या यशोगाथा इथंच सरकारने दिलेल्या आहेत. पण आपल्याला आपला मतदारसंघ जर पक्का करायचा असेल तर पुढच्या वेळेस असंच एक प्रदर्शन आपल्याला कडेगाव पलूस मतदारसंघातल्या लाभार्थ्यांचं करता येईल का, की जे आपल्या माध्यमातून होईल. तर हे या शिबिराचं आपलं उद्दिष्ट पाहिजे. तर आमची एक छोटीशी धारणा आहे की तुमच्याकडे तुमच्या गावात अशा प्रकारचं 1 मेला आपण कलेक्टर साहेबांना पण बोललोय, त्या संदर्भातलं परिपत्रकाचं प्रोसेस चालू आहे. ते झाल्यानंतर प्रशासकीय यंत्रणा पण आपल्यासोबत येऊ शकते, ग्रामीण यंत्रणा, BDO साहेब, कृषी विभाग, इतर सगळं. तर अशा प्रकारचं शिबिर आपल्या गावामध्ये व्हावं असं किती जणांना वाटतं, त्यांनी थोडे हात वरते करा.
काही जणांना समजलं नसेल, काही जणांना वाटत नाही, ठीक आहे चला. तर ह्या 70-80% लोकांना काय करायचंय, पुढे या, मागे या तुम्ही. अशा प्रकारचं तुम्ही त्याचा माहितीपत्रकाचा फॉर्म आम्ही देऊ. आता मी संयोजकांना अशी विनंती करणार आहे, काय झालं, हां, संयोजकांना मी अशी विनंती करणार आहे की या सगळ्यांचा व्हॉट्सअप ग्रुप बनवला पाहिजे. विलासजी, ही जी नवीन मंडळी आहेत यांनी काहीतरी चांगलं ऐकलेलं आहे आणि सगळे आपले पदाधिकारी आहेत, त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आपला GMOचा व्हॉट्सअप नंबर आणि माझा वैयक्तिक नंबर ॲड करा. आम्ही तुम्हाला काही नाही, खालचं ते फोन नंबर द्यायचे आपल्याला. तर जाऊ द्या पुढे. हां, तर ह्या सगळ्यांसाठी एक्झाम्पल ही एक योजना आहे. तुमच्या संपर्कातले जे IT, आता एक काल परवाच आपले मंगलप्रभात लोढा यांच्या कौशल्य विकास मंत्रालयाच्या माध्यमातून आम्हाला एक परिपत्रक मिळालं आहे. जवळपास 19 प्रकारचे प्रशिक्षण ITआयला 3 महिन्याचे नाममात्र 100 रुपयात आहेत. GMO कार्यालय त्याची व्यवस्था करेल. तुमच्याकडून आम्हाला चांगले युवक महिला की ज्यांना टेक्निकल स्किल वाढवायचे आहेत, विटाला आहे, पलूसला आहे, कडेगावला आहे, तासगावला आहे, त्याची आम्ही तुम्हाला तुमचा व्हॉट्सअप ग्रुप बनला की एक गुगल फॉर्म आम्ही पाठवू आणि कुठले कुठले कोर्सेस आहेत त्याचा तपशील पाठवू. त्याच्यामध्ये टेक्निकल कोर्सेस आहेत, फॅब्रिकेशनचे आहेत, ऑटोमोबाईलचे आहेत. पण ते केल्यानंतर आपल्याला मग मुख्य गव्हर्नमेंटचं सर्टिफिकेट पण मिळेल आणि मग एखादा उद्योग सुरू करायला जे आपल्याला सर्टिफिकेट लागतं, खास करून ज्यावेळेस आपण जिल्हा उद्योग केंद्रात जातो त्याचं आपल्याला सप्लिमेंट पण मिळेल. आणि आम्ही पुढे तुम्हाला उद्योग सुरू करायचा आहे, एखाद्याला मुख्यमंत्री रोजगार योजनेचा फॉर्म भरता येत नाही, तर आम्ही तो फॉर्म भरून देण्याचं प्रशिक्षण तुम्हाला देऊ, अथवा ज्याला ते फॉर्म भरायचं आहे त्यालाही आम्ही मदत करू. आणि अशा प्रकारच्या प्रत्येक तालुक्याला पालकमंत्री कार्यालय, GMO ऑफिसचे कार्यालय लवकरच सुरू करा असं चंद्रकांत दादांनी सांगितलंय. आणि तुमच्या माध्यमातून जर हे काम आपल्याला लोकांपर्यंत पोहोचवायचंय, किती जणांना वाटतं की आपण या कामात सहभागी व्हावं, शासकीय योजना दाखले, तर तुम्ही सगळ्यांनी एक अर्ज फक्त लिहून द्या साधा मराठीमध्ये. नमस्कार, मी हा माझा भाजपाचा हा पदाधिकारी, ही जबाबदारी, जे काही संस्था असेल ती, आणि त्या माध्यमातून GMO, याला आपण नाव दिले पालकमंत्री कार्यालय GMO, या उपक्रमात मला स्वयंसेवक म्हणजे व्हॉलेंटियर म्हणून काम करायची इच्छा आहे. आमच्या गावामध्ये असं शिबिर घ्यावं. कोणी सरपंच असतील तर त्यांच्या लेटर हेडवर द्या, कोणी आजी माजी पदाधिकारी असतील, काही पंचायत समितीचे असतील, वेगवेगळ्या मंडळाचे असतील, स्वयंसेवी संस्थाचे असतील, सगळ्यांना घेऊन आपण हे काम करणार आहोत. आणि याची एक लोक चळवळ, सुशासनाची लोक चळवळ मला तरी वाटतं महाराष्ट्रात ही आपल्या जिल्ह्यातच सुरू झालेली आहे. बाबा बरोबर आहे का? अशा प्रकारचं काम मी तर नाही ऐकलं शरद भाऊ, इतक्या मायक्रो लेवलला. पण हा धागा आहे. एकीकडे मोदीजी, देवेंद्रजी यांच्यासारख्या एक्सपर्ट लोक समाजाचं भलं व्हावं म्हणून योजना करतायत आणि दुसरीकडं त्या योजना लोकांपर्यंत पोहोचत नाहीत किंवा अप्रत्यक्षरित्या त्याच्यामध्ये कुठेतरी कमतरता आहे. तर तो कमतरता भरून काढण्यासाठी तुम्हाला आणि आम्हाला ब्रिज बनायचं आहे. तर आपण जर हे ब्रिज बनवू शकलो तर फुलना फुलाची पाकळी नाही 100%, यावर्षी मी म्हणतो 5%, 10% जरी आपलं काम झालं तरी आपण सुशासनाच्या वाटचालीवर येऊ आणि मग आपल्याला गरीब कल्याण वगैरे वगैरे करता येईल. तर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना जी आहे ते इंटर्नशिपची योजना आहे. 10वी पास, 12वी पास, ग्रॅज्युएट यांना 6,000, 8,000 आणि 10,000 रुपये किमान 11 महिन्यासाठी प्रशिक्षण काळात इंटर्नशिपचे मिळतात. आणि शिवाय एका चांगल्या हॉस्पिटलला, चांगल्या बँकेत किंवा चांगल्या इंडस्ट्रीमध्ये त्यांना काम करायची संधी मिळते. पण आपल्याकडून अर्ज आले पाहिजेत. तुमच्या परिचित मुलींना, मुलांना शेवटी यशस्वी उद्योजक व्हायचं असेल, यशस्वी चांगला प्रोफेशनल व्हायचं असेल तर अनुभव तर लागेल ना. मी काही चांगले मुलं पाहतोय, ग्रॅज्युएट आहेत, पण त्यांना एक्सेल चालवता येत नाही. परिणाम त्या आयुष्यात ग्रोथ कशी करणार? तर माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपण आपल्या परिचित जे युवक आहेत, आपल्या घरचे असतील, मित्रपरिवारात, नातेवाईकांमध्ये, त्यांना या योजनेचा फायदा द्या. आणि त्याच्यासाठी पुढे हे 2 नंबर आहेत आपल्या कार्यालयाचे. तो जो 74 98 91 लिहून घ्या तुमच्याकडे. तुम्हाला किट दिलेली आहे,
बाबांनी, ती किटमध्ये काहीतरी लिहा. त्याच्यामध्ये हे 2 नंबर लिहून ठेवा, 74 98 91 64 21. 74 98 91 64 21. तुमचं निवेदन, तुमचं नाव, गाव, तालुका, जिल्हा सांगलीच, आणि या शिबिराचा रेफरन्स द्यायचा की महाबळेश्वर शिबिरामध्ये मी उपस्थित होतो, या गावामध्ये मला असं शिबिर घ्यायचं आहे, किंवा या ठिकाणी जे 1 मेला होणारे कार्यक्रम आहेत त्याच्यामध्ये मी स्वयंसेवक म्हणून सहभागी व्हायला तयार आहे. आणि हे झाल्यानंतर माझा नंबर सगळ्यांनी लिहून घ्या, 74 98 91 74 98 91 64 21. 74 98 91 64 21. याच्यामध्ये आपण आधार कार्ड दुरुस्तीचा आता टेक्निकल प्रॉब्लेम आहे. आम्ही जिल्हा परिषदला म्हणलेलं आहे की आम्हाला मशीन्स उपलब्ध करून द्या. बऱ्याच वेळेस काही प्रशासकीय मर्यादा येतात, पण जेव्हा आपली डिमांड वाढेल, आता डिमांडच नाहीये, मला योजना पाहिजे, मला या प्रकारचं गायडन्स पाहिजे, तर आपल्या माध्यमातून ही लोक चळवळ करा की गरजू नागरिकांपर्यंत तुम्ही डिमांड नोट आमच्यापर्यंत द्या, मग आम्ही त्या अधिकाऱ्यांपर्यंत जाऊ. मग आम्हालाही काही सगळं माहीत नाही, मी तर आत्ता 2-3 वर्ष झाले या विषयात अभ्यास करतोय. मग ज्या अडचणी येतील त्यांना आपण सोडवायचा प्रयत्न करूया. जसं सौरगृह योजना ही योजना आहे, 78,000पर्यंत सबसिडी मिळते. ग्रामीण भागामध्ये जे SC ST आहेत, आत्ताच एक नवीन परिपत्रक आलंय, अक्षरशः 2,500 रुपयामध्ये 1 kVचं सोलर मिळतं. त्याला बाकीचं सगळं अनुदान नाही, पहिल्यांदा पैसे आपल्याला भरायचे, नंतर बँक खात्यात बरोबर 1 महिन्यात, काही जणांना 15 दिवसात पैसे आलेले आहेत. सांगलीमध्ये जी व्यवस्था आहे त्याला आपल्याला थोडं इम्प्रूव्ह करायचं आहे. याला आपण सिस्टीम म्हणतोय, गव्हर्नमेंट सिस्टीम, प्रशासकीय सिस्टीम. पण या दृष्टिकोनातून त्या परिपत्रकावर मी परत एकदा इथल्या संबंधित CEOंना बोलून आपल्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करेन. जनरल व्यक्तींना 1 kVवर 30,000 रुपये, 2 kVवर 60,000 आणि 3 kVवर 78,000ची सबसिडी मिळते. अशा प्रकारे अनेक योजना आहेत. बायोगॅस, आता गॅसचा प्रश्न जागतिक युद्धामुळे आपल्याला माहिती आहे नाही का, तर ह्या प्रश्नांवर आपल्याला उत्तरं देण्यासाठी एकच पर्याय आहे आणि ते म्हणजे स्वावलंबन. आपल्याला स्वावलंबनाशिवाय पर्याय नाही. स्वावलंबन म्हणजे कधीही कुणापुढे हात न पसरणं. आपल्याला जगामध्ये तेलसाठी, पेट्रोलसाठी, डिझेलसाठी हात पसरावे लागतात. जर गावागावामध्ये बायोगॅस झाले, गावागावामध्ये जर सौर ऊर्जेचे उपकरण लागले, तर आत्ता इथं शेवाळीवाडी म्हणून शेळकेवाडी कोल्हापूरमधलं गाव आहे. कन्हेरी मठांच्या स्वामीजींनी आणि चंद्रकांत दादांच्या प्रयत्नातून 100% ऊर्जाच्या बाबतीत स्वावलंबी गाव झालंय. 50 वर्षापूर्वी आपल्यापैकी खत किती जण विकत घेत होते? हात वरते करा. आपल्या घरामध्ये आजोबा पंजोबा 50 वर्षापूर्वी 1 रुपयाचं खत विकत घेत नव्हतो आपण, 1 रुपयाचं बियाणं विकत घेत नव्हतो आपण. एकीकडे आपण देशाची अर्थसत्ता म्हणजे पैसे आपल्या 3री अर्थसत्ता व्हायला चालली आहे जागतिक, आणि दुसरीकडे 10 लाख करोडपेक्षा जास्त रुपयांचं बियाणं खत आपण विकत घेतोय. 2,12,000 कोटी रुपयाची त्याच्यावर सबसिडी आहे, मागच्या वर्षी होती. यावेळेस कदाचित 1,50,000 कोटी असेल. तुमच्यापैकी एकरी खर्च किती आहे बियाणं खतं याचा? किमान 15,000, 20,000, 25,000, 50,000 किती आहे? 50,000 असेल. आणि ऊसाचं इकडं भरपूर चालतंय. तर आमच्याकडे असे मित्र परिवार आहेत, आपल्याच परिवारातले आहेत. कुशालचंद मोरे म्हणून महादेवचा माड्याचा एक तरुण आहे बाबा, तो 100 टन ऊस देशी गाईच्या शेणखतावर करतो, 100 टन, आणि एकरी 8 लाख ते 10 लाख कमवतो प्रक्रिया उद्योग करून. असे शेकडो उदाहरण आपल्याकडे आहेत. मग आपल्या गावामध्ये खत बँक होती की नाही? लहानपणी आठवत असेल, उकिरडा बीज बँक होती की नाही? ऊर्जा बँक आपल्याकडे होती की नाही? आता असं काय झालं की आपण परावलंबी झालो. मग जर आपल्याला विकसित भारत घडवायचा असेल तर आपल्याला सर्क्युलर इकॉनॉमी समजून घ्यावी लागेल राजकीय कार्यकर्ता म्हणून, की गावातला पैसा गावात राहायला पाहिजे, किमान जिल्ह्यातला पैसा जिल्ह्यात राहायला पाहिजे,
आपल्या ज्या गरजा आहेत, दंतमंजनापासून डोक्याला लावायच्या तेलापासून खाद्य तेलापासून, हे आपल्या गावात तेल बनवू शकत नाही का? पहिल्यांदा काय होतं, मीठ सोडलं तर सगळं गावात बनायचं. मग तुम्हाला आम्हाला जर समृद्ध जीवन हवं असेल, पुढच्या पिढींना जर आपल्याला विषमुक्त कॅन्सर मुक्त जीवन द्यायचं असेल, आपल्या नापीक होणाऱ्या जमिनी वाचवायच्या असतील, आपल्याला शुद्ध पाणी प्यायचं पुढच्या पिढींना द्यायचं असेल, शुद्ध विचार द्यायचे असतील, तर भारतीय जनता पक्ष आणि आपले इतर सर्व सहयोगी संस्था स्वावलंबी भारताचा आग्रह करतात. आणि स्वावलंबी आत्मनिर्भर भारताचं प्रतिबिंब आपल्या गावामध्ये आपल्याला तयार करावं लागेल, तेव्हा भारत स्वावलंबी होईल. याच्यासाठी गावातल्या गरजा गावात भागवल्या गेल्या पाहिजेत. गावाच्या समस्यांचं निवारण गावाने केलं पाहिजे. आरोग्य समस्या, पहिले वैदू होते, वैदू आठवतात का? लहानपणी तुमच्या नाडी चेक करायचे, जडीबुटी द्यायचे. आता थोडं काही झालं की आपण गोळ्या आणतो, त्या गोळ्याचा पैसा कुठं जातो? गावाच्या बाहेर, जिल्ह्याच्या बाहेर. मग आपण कसे समृद्ध होणार? तसं मग हे खूप मोठा एक विचार आहे, ज्याला आपल्याला छोट्या ह्या ऊर्जा याच्यात पहा, गाईचं शेण, देशी गाईचं शेण 400 कोटी रुपयाचं मालदीवनी विकत घेतलं, चीननी विकत घेतलं, नेपाळनी घेतलं, ब्राझीलनी घेतलं, आणि आपल्या देशी गाई कत्तलखान्याकडे जात आहेत. जर्सी आणि देशी गाईमध्ये फरक आहे, तो टेक्निकल जेव्हा शिबिर आपलं येईल त्यावेळेस सांगतो. पण आज आपल्याला सर्क्युलर इकॉनॉमी म्हणजे आत्मनिर्भर भारतासाठी, विकसित भारतासाठी आपल्या भारतातला पैसा भारतात राहायला पाहिजे. आणि मी चुकत नसेल तर याच्यावर आत्मनिर्भर भारत अभियान भारतीय जनता पक्षाला मागच्या वेळी दिलं होतं. दीनदयाल उपाध्यायजींचा विचार तोच आहे. तर आपल्याला सगळ्या कार्यकर्त्यांना मिळून हाताचे 5 बोटं जसे असतात, जसं बाबांचा एक अनुभव आहे, शरद भाऊंचा अनुभव आहे, आमच्या विलासजींचा आहे, इकडं आमचे विशाल भाऊ आहेत, इकडं ताई आहेत, आपल्या सगळ्यांच्या एकमेकांचा अनुभव घेऊन आपल्याला आपले गावं विकसित करावं लागतील. आणि त्याच्यासाठी 5,000 पेक्षा जास्त योजना आहेत. स्वयंसेवी संस्था काम करतायत, चांगले दानदाते काम करतायत, PPP मॉडेल आहेत, अनेक गोष्टी आहेत, CSR सारखा विषय आहे. आणि यासाठी आपल्याला गरज आहे ती म्हणजे संघटनात्मक आणि रचनात्मक बांधणी करायची. वेगवेगळे क्लस्टर आहेत, खादी ग्रामोद्योगचं क्लस्टर आहे. आणि शेवटचा महत्त्वाचा मुद्दा सांगून थांबतो मी. हे वर्ष संयुक्त राष्ट्रसंघाने आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून डिक्लेअर केलेलं आहे. त्यामुळे पुढच्या वेळेस इथं पुरुषांपेक्षा जास्त महिलांची संख्या असलीच पाहिजे. हा विषय राजकारणाच्या पलीकडचा आहे, कारण की 50% महिलाच आहेत. आता त्यांना 33% आरक्षण मिळालंय, विधानसभेमध्ये सुद्धा आहे. बरोबर आहे ना भाऊ? आता पुढच्या वेळेस 2029ला. आणि असं मी ऐकतोय की आता 544 खासदारकी आहेत, काहीतरी आता 600 का 800 होणार आहेत, 800+. ते एक्झॅक्ट आकडा माझा मी वाचण्यात नाही आला. तसेच विधानसभा पण आपल्या 288 आहेत, विधानसभा पण आपल्या वाढणार आहेत. आणि याच्यामध्ये 33% महिला आरक्षण आहे. आणि आपल्या इथं 10-20% महिला उपस्थिती आहे, 10 पण नाही, 5%. मग हे इम्बॅलन्स जर झालं तर विकसित भारत होणार नाही, विकसित महाराष्ट्र होणार नाही. सगळं बोलाची बात, बोलाची कडी राहील. आणि तो भाजपाचा किंवा दीनदयाल उपाध्यायजींचा किंवा मोदीजींचा उद्दिष्ट नाही. आपल्याला प्रॅक्टिकली काम करायचं आहे. आणि ते काम करण्यासाठी आपल्याला आपल्या घरातल्या महिलांपासून, आपल्या जे परिवारातले, मित्रपरिवारातल्या ज्या महिला असतील त्यांच्यापासून आपल्याला सुरुवात करावी लागेल. आणि ती सुरुवात करण्यासाठी आपल्याला ज्या काही शासनाच्या योजना येत आहेत, आंतरराष्ट्रीय पातळीवर महिला शेतकरी दिवस म्हणून यावर्षी विशेष योजना, विशेष प्रोव्हिजन येत आहे. पण असं आम्ही म्हणतो, देणाऱ्याचे हात हजारो, दुबळी माझी झोळी रे. मी त्याला एक शब्द वापरतो, फाटकी माझी झोळी रे. आपल्याला आपलं सरकार खूप काही द्यायचा प्रयत्न करतोय, परंतु आपल्याला या सगळ्या रचनेमध्ये नाही, असू दे. आवाज येतो का माझा मागे? हा, माझा नंबर पण देतो, 7588 9545 7588 9545.
7588954580 विजय वरुडकर, किंवा तुम्ही त्या कार्यालयाच्या नंबरवर पण फोन करा. सध्या मी सांगलीमध्येच असतो, विजयनगरला कलेक्टर ऑफिसच्या समोर आपलं कार्यालय आहे आणि जुनं भाजपाचं ग्रामीण कार्यालय होतं तेच कार्यालय आहे. फक्त मी फोन नाही उचलला तर SMS टाकायचा. नंबर परत सांगतो, 7588. मराठीत सांगू, प्रयत्न करतो. मी काय आहे, चुकून कॉम्प्युटर इंजिनियर आहे, त्याच्यामुळे ते मराठी सांगता येते. तरी 758895 758895 4580 758895 4580. विजय वरुडकर, पालकमंत्री कार्यालय, सांगली. ठीक आहे. आता आपल्या सगळ्यांना मिळून, जरी चंद्रकांत दादांना, पृथ्वीराज बाबांना, शरद भाऊंना असं वाटलं की चांगल्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवायच्या आहेत, पण त्या घेण्यासाठी आपली मानसिकता आणि टीमवर्क गरजेचं आहे. ह्या सगळ्या कार्यशाळेचं जे उद्दिष्ट आहे ते इथं ते देवेंद्रजींच्या याच्यावर सांगतायत, संघटनात्मक शिस्त. जोपर्यंत आपण संघटन म्हणून एकत्रित येत नाहीत तोपर्यंत कुठलंही विजन मिशन आपलं सक्सेस होत नाही. तर या शासकीय योजना किंवा शासकीय दाखले सुरुवातीला आपण 5-10 देऊया, त्याच्यानंतर अजून जशा रिक्वायरमेंट येतील, आपल्याला डिलिव्हरी कॅपॅसिटी वाढली की अजून 5-10 देऊया. आपल्याला हे सातत्यपूर्ण चालू ठेवायचं आहे आणि याच्या अनुषंगाने सगळ्यांना मिळून आपल्याला हा जगन्नाथाचा जो रथ आहे तो एकटे देवेंद्रजी किंवा चंद्रकांत दादा किंवा बाबा ओढू शकत नाहीत. आपल्या सगळ्यांना मिळून हा लोककल्याणकारी राज्य घडवण्यासाठी प्रयत्नशील राहायचं आहे. तर मला वाटतं माझे बऱ्यापैकी सगळे मुद्दे झालेले आहेत. फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत आपण असल्यामुळे एक महाराजांचं सूत्र सांगतो आणि थांबतो. ज्यावेळेस महाराजांनी स्वराज्याची स्थापना करायचं ठरवलं त्यावेळेस महाराजांना त्या काळी आजपेक्षा लाखो जास्त अडचणी होत्या, पण महाराजांनी जे सर्वोत्तम सूत्र त्यांच्या चरित्रातून दिसतं, त्यांनी 18 पगड जातींना एक केलं. आपला भारतीय जनता पक्ष किंवा आपला परिवार सुद्धा त्याच विचाराने काम करणारा आहे. आपल्याला सगळ्यांना आपल्यामधले मतभेद, आपले मनभेद आणि आपल्यामध्ये असलेले वादविवाद दूर करावे लागतील, नाहीतर पाकिस्तानला आपल्यावर अटॅक करायची गरज नाही. आपणच एकमेकांचे डोके फोडून काय भलं करायचं ते करू शकतो. त्याच्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी जे सूत्र दिलंय संघटनात्मक आणि एकीचं, त्यांनी कधीच 2 सरदारांमध्ये भांडणं लावलेत ऐकलंय का असं आपण? मी तरी नाही ऐकलं. तर आपल्याला सुद्धा हे करायचंय. आपण परिवार म्हणून एकत्रित येतोय आणि संघछत्वम म्हणजे संघटनाच शक्ती आहे आणि संघटनाचा आत्मा संवाद आहे. अशा प्रकारचा संवाद तुमच्याशी साधण्याची बाबांच्या परवानगीमुळे, आपल्या या सर्व पदाधिकाऱ्यांच्या आयोजनामुळे मला संधी मिळाली. मी सर्वांचा आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. आपण हा विषय आपल्या गावामध्ये नक्की करावा ही विनंती करतो. भारत माता की जय. वंदे. धन्यवाद.